महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. माझं नाव सूरज रेणुसे. इथं आत्ता आपण उभे ते शिवसृष्टी फार्म्स म्हणून आहे, दापोडे गाव, राजगड तालुका. पूर्वी त्याला वेल्हा तालुका म्हणून ओळखलं जायचं. ही दोन जी वळू आहेत हे ब्रह्मा आणि गुरु ही जुळी आहेत. संतोष देशमुख ह्यांचा जो कोळ्यांचे देशमुख होते त्यांचा सुंदर बैलाची पैदास आहे. ह्यांचा अश्विन केंजळे पुसेगाव इथं त्यांची पैदा झाली होती आणि त्यांनी त्यांचा 2 वर्ष सांभाळ केला मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं. आणि आता एक सर्वसाधारण 1 महिन्यापूर्वी आपण इथं या वेल्हा तालुक्यामध्ये आपण त्यांना आणलेलं आहे. मेन उद्देश हाच होता की इकडची जी ब्लड लाईन आहे किंवा इकडची जी ब्रीड लाईन आहे खिल्लार क्षेत्रामधली, ही एक ब्लड लाईन प्रॉपरली तयार व्हावी या क्षेत्रामध्ये. आणि ह्या तालुक्यामध्ये तशी ब्रीड लाईन अजून तयार झालेली नाही आहे कुठली, तर ती ब्रीड लाईन व्यवस्थित तयार व्हावी आणि खिल्लार शास्त्रामध्ये ह्यांचं थोडंसं नाव पण व्हावं या हेतूने आम्ही त्यांना इकडे आणलो. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला पण वळू पहिले बघायला पुसेगाव, पंढरपूर, सांगोला या साईडला बघायला लागायचं की कुठले जातीवंत वळू आहेत का. त्यानंतर इथं शिरवळ भागामध्ये काही वळू तयार झालेले होते. पण पुण्याच्या पलीकडचा जो परिसर आहे, रावेत किंवा इकडचं गहुंजे किंवा खानापूर ह्या साईडचे जे आहेत, ह्या लोकांना इकडची साईड खूप लांब पडायची वगैरे ते. त्यामुळं जे स्वतःच्या घरामध्ये जे गायी पाळतात किंवा खिल्लार गाईचं तिकडं त्यामध्ये सांभाळ करतात की त्यांना एक जागा जवळची असावी, त्या हेतूने आम्ही ह्यांना इकडं आणलेलं होतं. तर या सर्व शेतकरी बांधवांना की आपल्याकडं एक चांगल्या ब्लड लाईनचे दोन्ही वळू आहेत, दोघेही जुळे आहेत. त्याचबरोबर त्यांचा लहान भाऊ मुन्ना पण आहे. त्यामुळे आपल्याकडे चांगली ब्लड लाईन चांगली तयार होईल आणि पुढं गोवंश हा चांगला वाढत राहील या हिशोबाने आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला जेव्हा पण कधी गरज पडेल किंवा काही असेल तेव्हा तुम्ही इकडं शिवसृष्टी फार्मला तुम्ही भेट देऊ शकता. इथं 2 रस्ते आहेत ह्याच्यामध्ये यायला. जी पलीकडची बाजू आहे खानापूर, नांदेड सिटी वगैरे ते खडकवासला तो भाग, त्या लोकांना पाबे खिंडीतून म्हणजे खानापूर पासून तिकडनं जवळपास 18 किलोमीटर पडतं. त्या पाबे खिंडीतून जवळचा रस्ता पडतो. जे इकडं आपले कात्रज साईडला आहेत किंवा सासवड, पुरंदर ह्या भागातली लोक आहेत त्यांना नसरापूर मार्गी जवळ पडतं. नसरापूर मार्गी इकडे 22 किलोमीटर साधारण पडतं. त्यामध्ये हे दोन्ही रस्ते चांगले आहेत. दोन्ही रस्त्यांनी तुम्ही वापर करून इथपर्यंत पोहोचू शकता. आता आपण सुरुवातीला 1800 रुपये आपण फी घेतो आहे गाई भरायची. याच्या अगोदर आपल्याकडे 2 खिलार गायी होत्या, ज्या आपण सांगोलावरून एक आणि पंढरपूरवरून एक आणली होती. आदतमध्ये आणल्या होत्या दोन्ही गाया आपण. त्या आता एक 2 दाती झालेली आहे आणि एक दोन्ही 2 दातीच झालेल्या आहेत गाया आता. त्याच्या आधी आपल्याकडे कडब्याचं वैरण होतं गायांसाठी. आता यांच्यासाठी सर्व खुराक आहे आपल्याकडं. ते हिंदकेसरीचं खुराक आहे, परत सोयाबीनचा भुस्सा आहे, उडदाची डाळ आहे. उडदाची डाळचा म्हणजे भरडा, मक्याचा भरडा आपण भिजवून देतो यांना आणि मका चुनी आणि ते सगळं आपण रोज देतो. आणि रोजचा खुराक आहे त्यांना साधारण ह्याला दोघांना सकाळ संध्याकाळ 1-1 किलो खुराक देतो आपण. शेंगदाणा पेंड पण देतो त्यांना आपण त्यामध्ये. आणि हे सगळं आपण साताऱ्यावरूनच आणलेलं आहे. म्हणजे ह्यांचे जे पहिले होते अविनाश नाना केंजळे, त्यांच्या ओळखीतनं तिकडं आपल्या ह्या भागापेक्षा तिकडचा माल जरा जास्त चांगला आहे. त्यामुळे आम्ही खुराक घेतलं नाही, यांचा सगळा खुराक आम्ही साताऱ्यावरूनच मागवतो आणि तोच खुराक कंटिन्यू ठेवल्यामुळं ते पण आवडीने खातात खुराक. वळू बैल सांभाळणं सोपे असं नाही म्हणू शकणार. आम्ही पण अनुभव नसताना वळू बैल घेतलेत. आता इथं जी लोक बघायला येतात ते आम्हाला बघून आश्चर्य करतात की तुम्ही पुण्यात येऊन कसे काय वळू बैल सांभाळता इथे. पण एक आपला जो लळा असतो जनावरती लागलेला आणि त्यांनाही कळतं की हा आपल्यावर जीव लावतोय बाबा. आता बघा 16 दिवस, आता 16 तारखेला 1 महिना होईल या बैलांना. पण आता तुम्ही बघताय मी त्याला किती जवळनं हाताळतोय. पण जसं आपण त्यांना लढावतो तसं ते आपल्याला लढा लावणार. तसं रोज म्हणलं तर हे आमचा काळू म्हणून आहे. इथे काळू, इकडे काळू आहे, हे आमचे दाजी आहेत. तो अश्विन आहे, अश्विन जाऊन येऊन असतो. पण हे दोघं रोज यांना इथं सांभाळतात, रोज सकाळी खुराक देतात. आम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार येतो, आम्ही सोडतो. पण कधी आल्यानंतर पण पहिल्यांदा आम्हाला लगेच तो हातावर येऊन देत नाही. पण 1-2 तास झालं की मग लगेच आम्हाला पण तो ओळखून जातो की अरे आपला आलेत ओळखीचे आपले हे म्हणून. ह्याचं नाव आहे ब्रह्मा, तो आहे गुरु. दोन्ही 27 महिन्याचे आहेत. हा 2 दाती आणि 2 दात लावलेत. त्यामुळे फक्त आपण हात चालू करायचा. तो अजून आदतमध्येच आहे. किती महिन्याचा असेल? 27 महिन्याचे दोन्ही जुळी आहेत. यांनी दात लावलाय, यांनी 2 दात झालाय, हा दुसरा आलाय. त्यामुळे ह्याला आपण चालू केलेलं आहे भरायला. आपण जेव्हा नानांकडून आणलं तेव्हाच 2 दात होता. हा, तेव्हा 2 दात होता. 27वा महिना आता संपेल, म्हणजे 28वा लागेल. 27व्या महिन्याचा बांधले. आणि अश्विन कुडीतकर म्हणून आमचे मित्र आहेत, ते यांचं गाय भरायचं नियोजन त्यांच्याकडे असतं. अश्विन नमस्कार. हा नमस्कार भाऊ. अश्विन, आता आम्हाला एक विचारायचंय की आता गाय आल्यानंतर किती लांबून गाय आता इथं आली आहे का, किंवा आता कसं, किंवा किती लांबून गाय येऊ शकतात? आता किती काळजी तुम्ही घेता गाय आल्यानंतर? गाय आल्यानंतर आम्ही पहिले गायीसाठी उतरायसाठी जागा करून ठेवलेली आहे. गाय आले की बांधून ठेवण्यासाठी आपल्याकडे घोडा हे पण आहे, घोडा बैलगाडी पण आहे. त्याच्या हिशोबाने त्यांच्या पद्धतीने येते गाय. आता गाय आपल्याकडून लांबून खानापूर साईड, पुण्यातून इकडनं येतात गाय लांबून.
आणि गाय आता तुम्ही या परिसरामध्येच राहिला, या परिसरामध्ये वळू बैल आहे का इथे जवळ? नाही, हे जवळपास आपल्या तालुक्यामध्येच नाही म्हणायला लागेल. तालुक्यामध्ये पहिलंच आपल्याकडे वळू बैल हा पहिल्यांदा आलेला आहे. मग आता ही तुमच्या तालुक्याला खूप मोठी गोष्ट ही. हो, तालुक्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. आता मग या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडे गायी आहेत का काय? हो, आहेत ना, गायी पण आहेत, भरपूर लोकांकडे गायी आहेत. याच्यामुळे गायी पण वाढतील आपल्या? हो, अजून गायी वाढतील. आता इथून माग कसं होतं, या अख्ख्या तालुक्यामध्ये वळू बैल असे नव्हतेच. म्हणजे पार तिकडे जायला लागायचं आपल्या शिरवळच्या तिकडंच वळू बैल होते, इकडे वळू बैल नव्हते. आता लोकांना कसं ते डॉक्टर येतो आपला, जातो निघून, ती सवय झाली लोकांना. आता थोडा जसं जसं आपल्या माध्यमातून, जसं तुम्ही आज खिलार महाराष्ट्राची शानच्या चॅनलमुळे एवढ्या अख्ख्या जगभर महाराष्ट्रभरात आज खिलार काय क्षेत्र आहे, जसं घोड्यांचं ब्रीडिंग होतं किंवा घोड्यांची ब्लड लाईन जशी झाली तशी तुमच्यामुळे आज लोकांना ब्लड लाईन कळायला लागली की बाबा ह्या जातीचा बैल. जसं आता ह्याचे आपले सुंदरचे हिंदकेसरी सुंदरची हे बैल आहेत, तसं तुमच्यामुळे ब्लड लाईन कळली. तसं आता लोकांना जसं मार्गदर्शन होईल किंवा लोकांना जसं कळेल किंवा आपल्या जवळ आले, चला बघू ते एकदा भरून, असं जेव्हा करतील तेव्हा इथल्या गाय जास्त वाढतील. आत्ता आपल्याकडनं बाहेरनं गाया येतात आहेतच, पण या परिसरात आता लोकांना जसं एकदा आपला हे झालं की माहिती झालं की लोक गाया भरायला जास्त प्रेफर करतील. वळूकडून पैदास कशी होती ते एकदा लोकांना कळलं की मग लोक गाया भरायला सुरुवात करतील असं आम्हाला वाटतंय. कारण की तालुक्यामध्ये 40% गाय आहेत खिलार, पण त्या लोकांना सवय लागलेली पहिले आपले डॉक्टर करून भरायसाठी सर, त्यामुळे ते लोक आता सवय लागली की येऊन जातील. ते नाद हा एक शब्द बघा आपल्या खिलार क्षेत्रात, नाद. तो नाद आता आम्हाला लागलेला आहे. आता शहराकडनं आम्हाला असं वाटतं की ते सगळं सोडून इथंच येऊन राहावं. शनिवार कधी उजडतोय असं आम्हाला व्हायला लागलं आता, की शनिवार उडला की पहिलं पळा इकडे गोट्यावरती, बैलांकडं, गायांकडं, मेंढ्यात आपल्याकडे, इथे घोडी आपल्याकडे एक, यांच्यासाठी सर्वांसाठी घोडी पण घेतली आपण एक. आणि घोडी सुद्धा आपण भीमतडीची घेतली, जी महाराजांच्या काळात घोडी वापरत होते, ती भीमतडीची घोडी घेतली. तिचा एक बच्चा आहे बारका शंभू म्हणून, घोडीचं नाव बिजली आहे. तर त्यामुळे आम्हाला ह्यांच्यात आलं की आम्ही इतके रमून जातो. आणि रविवारी सूर्य मावळल्याशिवाय आम्ही तर इथनं हालतच नाही, म्हणजे घरी जाऊन डायरेक्ट झोपायचंच. असं इथं येऊन इतकं फ्रेश वाटतं ना की आठवड्याभराची एनर्जी आम्ही घेऊन जातो इथनं. असं आहे. आत्तामध्ये हा बैल वातावरण खराब झालं होतं त्यामुळे आजारी पडला होता. तर आम्हाला दिवसभर सुधरत नव्हतं की काय करावं, बैलाला आजारी पडल्यामुळे डॉक्टर म्हणला तुम्ही काही काळजी करू नका, आपल्याला जसं व्हायरल तसं यांना पण व्हायरल झालंय. इंजेक्शन दिलं त्यामुळे हा एकदम ओके झाला. गाय घेऊन यायचं तर शिवसृष्टी फार्म, खरीव फाटा इथं आपला आहे. आणि नाव रेणूसे आणि निकम. आणि गाय इकडनं पण येऊ शकता आपण, नसरापूर मार्गे येऊ शकता आणि इकडनं पाबे घाटा मार्गे पण येऊ शकता. अशा 2 मार्गावरून आपण येऊ शकतो इथे. आणि नंबर आहे 8390 89 19 54. आमच्या इथं बघा अश्विन आहे, हा काळू इथं रोज राहिलाच असतो. म्हणजे हा बैलांचं सगळं मोस्टली हाच करतो. नंतर मनेरदाजी म्हणून आहेत आणि बाळा रेणुसे म्हणून आहे, भरत रेणुसे म्हणून आहेत. हे शंकरराव आहेत आमच्या इकडे, ते कॅमेऱ्यासमोर आले नाही आहेत, ते पण असतात. अजून आमचे गायकवाड म्हणून ते पण असतात. हे सगळे बाकीचं नियोजन करतात इथं. हो, हे आमच्यासारखीच काळजी घेतात. म्हणजे आपली त्यांचीच बैल आहेत म्हणलं तरी चालण्यासारखे. आता खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.